नमस्कार मित्रांनो, संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम आहे मित्रांनो. तर आज संडे आहे आणि 17 मार्च 2024 आजचा हा दिवस आहे. संडे असल्यामुळे आज सुट्टी आहे ऑफिसला आणि आरोईला पण सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे सर्व काही निवांत वगैरे असं काही नाही आहे. तर आरोईचे एक्झाम चालू आहेत, तर तिला सध्याला शिकवायचं काम चालू आहे. बाहेर कुठं जाऊ शकत नाही एक्झाममुळे. तर एक्झाम अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्हाला ही रूम लवकर ही रूम आम्हाला खाली करायची आहे आणि खाली करून आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. तर मित्रांनो, ही आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा अशी काही वेळ येते की त्यातून प्रत्येकाला निघून जावं लागतं, पुन्हा नवीन सुरुवात करावी लागते. हा निसर्गाचा नियम आहे. तर तुम्हाला मी ह्या रूममधील काही आठवणी या ठिकाणी दाखवतो. आपण त्या बघूया. मित्रांनो, आता या ठिकाणी आरोही अभ्यास करत आहे. तशी एक्झाम चालू आहे. एक 15 ते 20 दिवस सतत आता ह्या एक्झाम सुरू होणार आहेत. हा मार्चचा महिना आहे आणि 5 एप्रिलपर्यंत एक्झाम चालणार आहे. तर आमचा हा हॉल आहे. हे बघा, बघू शकाल हॉल आहे. समोर या ठिकाणी एक कबर्ड, एक कपाट आहे आणि बाजूला ह्या 2 चेअर आहेत आणि समोर या ठिकाणी आहे एक हा कॉम्प्युटर आहे, टेबल आणि ह्या बाजूला एक शिलाई मशीन आहे आणि समोर या ठिकाणी TV छान दिसते. सुंदर सजावट केलेली आहे. तर मित्रांनो, हा आहे आमचा हॉल आणि बाजूला एक कर्टन आणि हा आरसा. अशा प्रकारे आमचा हा 12 बाय 10चा एक मोठा हॉल आहे. खूप छान सुंदर अशी ही जागा पण आहे. स्लॅबचा आहे तो, हे तुम्ही बघू शकताय. आणि पुढे आहे, हे बघा, पुढे आपण जाऊया. या ठिकाणी चेअर आहे, अजून एक म्हणजे हे कॉलेजची बॅग आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी हे आहे किचन. आता हे किचन देखील बरंच मोठं आहे. हे बघा, हे किचन. या ठिकाणी बाजूला आहे गॅस. हे आमचे हे हांडे आहेत या ठिकाणी. वरती हे आहे, वरती हा लॉफ्ट आहे आणि ह्या लॉफ्टच्या वरती बरंच काही साहित्य ठेवलेलं तुम्ही बघू शकताय. हे बघा, या ठिकाणी वरती भरपूर सामान बसलेलं आहे हे लॉफ्टवरती. तर असा सज्जा असणं आवश्यक आहे. हे बघा, वरती सज्जावरती बरंच सामान बसलेलं आहे. खूप छान आहे ही रूम ही. आणि ही मांडणी आहे. ही बघा, पलीकडे ड्रम आहे. ह्या ड्रममध्ये धान्य साठवून होतं, धान्य साठवतो. आणि या ठिकाणी देवारा आहे. आमच्या आईचा फोटो आहे. हा बघा, आईचा फोटो आहे. या ठिकाणी देवाचा देवारा आहे. आणि या ठिकाणी धान्य साठवण्याकरता ह्या 2 कोटी आहेत. आणि बाजूला ह्याला अटॅच आहे बाथरूम आणि वॉशरूम, दोन्ही एकत्रच आहे. तर असं हे आमचं छोटंसं 1 रूम किचन खूप छान आणि चांगलं आहे. परंतु इथून आम्हाला लवकरच जावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका की आम्ही हे का रूम सोडत आहोत. याचं कारण वेगळं आहे आणि रूम सोडण्याचं कारण तुम्हाला लवकरच आम्ही सांगू. आरोही फर्स्टमध्ये आहे, फर्स्ट इंग्लिश मीडियम. तिची मम्मी रेणुका त्याला शिकवत आहे. हे बघा, तर तिचा अभ्यास घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी समोर विंडो आहे आणि इथून खूप छान अशी हवा येते. मित्रांनो, ह्या रूममध्ये आमच्या बऱ्याच काही आठवणी राहतील आणि एक प्रकारचे एक जिव्हाळा ह्या रूममध्ये तयार झालेला आहे. मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी राहतो तेव्हा त्या ठिकाणची शेजारी पाजारी मित्रमंडळी या सर्वांसोबत एक प्रकारचा जिव्हाळा त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि एक आपुलकी निर्माण झालेली असते. तेव्हा तिथून जाण्याची इच्छा होत नाही किंवा जावंसं वाटत नाही, परंतु नाईलाज आहे, जाणं आवश्यक आहे. इथून कम आहे. मित्र हो, आज आहे संडे. आज दिवसभर म्हणजे आरोहीला मला सुट्टी जरी असली तरी आज मी आरोहीचा खूप अभ्यास घेतलेला आहे. कारण आता आरोहीच्या एक्झाम्स चालू आहेत आणि 15 ते 20 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण 5 एप्रिलला तिच्या एक्झाम्स संपतील. तेव्हा जास्त लिखाण आहे, वाचन आहे, मनन आहे, चिंतन आहे, अशा सर्वच गोष्टी आहेत. तर सर्व काही अभ्यासाचा मी घेण्याचा प्रयत्न आज केलेला आहे. ते आज दिवसभर कंटाळलेले आहे आणि तिला आज मुद्दामच आत्ताच तिला कार्टून लावून दिलेलं आहे. एक 10 ते 15 मिनिट ती थोडंसं कार्टून बघेल आणि त्यानंतर आम्ही डीमार्ट या ठिकाणी काही सामानाची खरेदी करण्यासाठी जाणार आहोत. डीमार्ट हे अगदी आमच्या घरापासून गाडीवरती गेले की एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर ते डीमार्ट आहे थेरगाव, पुणे या ठिकाणी. तर आपण त्या ठिकाणी जाऊया. चल पप्पांच्या पाठीमागे चल. चल ये
चल तू तिकडे. हे वाला बासमती आहे. नूडल्स जा बाळा तू ट्रॉली घे तू. काय करते तू? बर सोना मसूरी नाही आहे का भैया? सोना मसूरी नाही आहे. वास आहे का तुला? 72 ला आहे. का नाही मनुके नाही आहेत. आहेत बदाम आहेत, काजू आहे, पिस्ता पण आहे. कुठले बदाम आहे बाळा? ट्रॉलीला काय घ्यायचं का यातलं? राजगिरा लाडू घ्यायचा? तुम्हाला खायचं असेल तर बघा, कारण की मला नाही आवडत राजगिरा. ठीक आहे.
घे. मित्रांनो, आम्ही आत्ताच थेरगावच्या डीमार्टमधून थोडंसं सामान खरेदी करून आलो आहोत. मी, आरोही आणि रेणुका या ठिकाणी तिघं पण आलो आहोत. आणि थोडंसं सामान म्हणजे काय तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, बासमती राईस मिनी मोगरा हे. आणि या ठिकाणी एक गहू आहे, लोकवण नावाचं गहू खरेदी केलेलं आहे. आणि हे थोडंसं दुसऱ्या याचं एक गहू आहे, ते तांदूळ आहे. हे काले पोंच म्हणून एक तांदूळ आहे, ते सॅम्पल म्हणून एक 5 किलो आणलेलं आहे. बस एवढंच आम्ही खरेदी केलेलं आहे. आणि आमच्या ह्या आरोहीसाठी काही बिस्किटं घेतलेली आहेत. आरोही बिस्किट चांगले आहेत का? तर मित्रांनो, एवढंच आम्ही आज खरेदी केलेलं आहे. तुम्हाला मी आजचा जो ब्लॉग आहे हा आम्ही या ठिकाणी थेरगावची जी विजिट जी केली किंवा थेरगावच्या आम्ही ज्या डीमार्टला जे गेलो, तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग आजचा, तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.